स्कोअरमध्ये जाणार याची मात्र इथे सर्वांना चिंता लागली. ते चिंतेचं मात्र निरसन अगदीच संध्याकाळच्या सत्रामध्ये थोड्या बिलामध्ये होईल. कारण आता सामना आपण पाहतो अकादमी चॅम्पियन 74 मोठी जुई विपक्ष भैरवनाथ धोतुम या दोन संघामधली ही लढत आपण पाहणार आहोत. आत्ताच वादळी खेळ करून परेश ठाकूर यानं अर्थात त्यांच्या भैरवनाथ धोतुम संघाला दुसऱ्या फेरीमध्ये आणलं आणि त्या दुसऱ्या फेरीमध्ये नाणेफेकीचा कौल त्यांनी गमावला असला तरी अर्थात प्रतिस्पर्धी संघाने तो नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. ते अर्थातच भैरवनाथ धोतुम या संघाला सलामीची विद्यमान जोडी मैदानावर परेश ठाकूर एक नामांकित खेळाडू उरण तहसील मधलं आणि रायगड जिल्ह्यातील एक नामांकित टेनिस क्रिकेटचा हा खेळाडू परेश ठाकूर मॅन फ्रॉम धोतुम. स्ट्रायकिंगला आपल्याला दिसेल. नॉन स्ट्रायकिंगला आपण खेळाडू पाहणार आहोत. निलेश ठाकूर ही जोडी सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे गेली आहे. अर्थात दीप पाटील गोलंदाजी मार्कवर असेल. 12वा प्रतिनिधी दोन्ही संघांची आपण समालोचन कक्षामध्ये या आपलं स्वागत असेल. 4 षटकांची मॅच असेल. दोन संघामध्ये आपण लढत पाहतो. निमित्त आहे जय हनुमान चषक 2024 वाघिणी. अर्थात आपण पाहतो जय हनुमान संघ आणि संघाच्या संयुक्त विद्यमानातून उभी राहिलेली स्पर्धा 4 दिवसीय स्पर्धा आणि स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये सध्याचा सामना आपण पाहिला तर एकीकडे मोठी जुई आणि दुसरीकडे धोतुम या दोन संघामधली लढत असेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय दीप पाटील स्ट्रायकर गोलंदाज मोठी जुई संघाचा अकादमी चॅम्पियन 74 मोठी जुई. दुसरीकडे भैरवनाथ धोतुम दोन संघामधली लढत. पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय. स्कोरर आपण रेडी राहायचा आहे. युनिट ऑपरेटर आपण देखील रेडी राहायचा आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक आउटसाइड सर्कलमध्ये आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहिलं तर एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अशा पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या फलंदाजासाठी आखण्यात आलेली आहे. गोलंदाजी मार्कवर दीप पाटील. स्ट्रायकिंगला परेश ठाकूर. पहिला चेंडू यावेळेला लेग ग्लान्स केलाय. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने येतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावसंख्या अर्जित केल्या. अप्रतिम चेंडू. इथे मात्र थाय पाय चेंडू होता. त्यानंतर लेग ग्लान्स केला. चेंडूला वळवलं गेलं मनगेटचा वापर करून. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने 2 धावसंख्या इथे मात्र अर्जित करताना परेश ठाकूर वादळी खेळ करण्यामध्ये पारंगत असलेला हा खेळाडू म्हणजे परेश ठाकूर मॅन फ्रॉम धोतुम ची आन बान शान आपण पाहतोय. जर्सी नंबर 1712 या जर्सी मध्ये आपण पाहतोय परेश ठाकूर. दीप पाटील या बिल्ला काय अप्रतिम स्टेट ड्राईव्ह क्रिकेटिंग फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू जाईल इथे मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या दस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. परेश ठाकूर वादळी खेळाडू याच्या बॅटमध्ये पुढचे बोल खूप महत्वाचे होते ते मात्र कट केलेत आमच्या डीजे मास्टरने. दीप पाटील थोडा प्रेशर मध्ये येतो. दडपणामध्ये येतोय. हप्त्याकडचा चेंडू या बिल्ला मात्र टोचच्या मध्ये बॉडीला कट केलं. चेंडू येते 1 धाव जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा मिळतील धावा 4. वादळी खेळाला सुरुवात केली. या वादळाला मात्र शांत करावं लागेल दीप पाटील याला. नाहीतर मग वारंवार असे चौकार षटकांच्या तिजबाजी आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. एकच नाव इथं मात्र आपल्याला ऐकायला मिळतं ते म्हणजे परेश ठाकूर. राजा मात्र नाही पण परेश ठाकूर मात्र आलाय. आता त्याच्या समवेत मात्र डवलायचं आहे आपल्याला प्रेक्षकांना देखील. यावेळेला मात्र अगला वेगळ्या पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र येते डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही. चेंडू गोलीच्या वेगानं चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज आहे परेश ठाकूर. अप्रतिम फटकेबाजी. सलगचे 3 चौकार. धावपटल्यावर धावा मात्र झपाट्याने वाढतील. धावपटल्यावर धावा असतील 14. अप्रतिम ज्या पद्धतीने फटकेबाजी करते परेश ठाकूर नावाचं वादळ मात्र घोंगावलंय. अर्थात वाघिणीच्या मैदानावर हनुमंताच्या नावानं हे मैदान आहे आणि या मैदानावर एकच नाव गाजतोय. आज मात्र चर्चा असणार धोतुम गावामध्ये परेश ठाकूर या नावाची. कारण त्यांनी केलेले काम त्यांनी केलेले हे
आपण पाहतो क्रिकेटमध्ये चौकार षटकारांची अतिशबाजी ती मात्र आजच्या दिवसामध्ये चर्चेला उधाण आणतोय. परेश ठाकूर नावाची चर्चा धुतुम आणि वाघेवली नगरीमध्ये. दीप पाटील मात्र थोडा प्रेशर मध्ये येतोय. अप्रतिम चेंडू अप्रतिम तेवढा चांगला फटका इथे पुल शॉट केला होता. पुल शॉटच्या माध्यमातून एक किती धावसंख्या अर्जित केली जाईल कारण डीप मिडविकेटच्या दिशेने मारलेला हा फटका होता. एक धावसंख्या देऊन गेला परेश ठाकूर. अर्थातच असं म्हणतात की एकदा रिदम पकडलं ना आणि त्या रिदमवर मात्र फलंदाजी केली जाते. सूर व्यवस्था आहे फलंदाजीचा परेश ठाकूर याला आणि अप्रतिम नियंत्रण इथे पाहायला मिळते. चौकार षटकारांची अतिशबाजी इथे परेश ठाकूर याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 15 धावसंख्या धावपटलावर आहेत. 5 चेंडूंचा खेळ परेश ठाकूर याने व्यक्तिगत आपण पाहतोय 15 धावसंख्या बनवल्यात 5 चेंडूमध्ये आणि संघ देखील 15 या धावसंख्येवर आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. अद्भुत मॅच आहे आणि ही मात्र महत्वाची निर्णायक मॅच दोन्ही संघांसाठी असणार आहे. कोल्हे टप्प्याचा चेंडू यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र इथे मिडनच्या हातामध्ये जातोय. निर्धाव इथे चेंडू फेकतोय हा गोलंदाज दीप पाटील. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय बिनबाद 15 धावसंख्या धावपटलामध्ये. यामध्ये 3 सलगचे चौकार आणि नंतरची दुहेरी धावसंख्या आणि एकेरी धावसंख्याच्या 15 धावसंख्या धावपटलावर असतील बिनबाद. घेऊया छोटासा ब्रेकमध्ये आपण ऐकूया आमच्या डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. अजिबात इथे मात्र प्रेमात रंग उधळले जातात पण या क्रिकेटमध्ये प्रेमामध्ये नाही तर इथे मात्र बॅट आणि बॉलने चौकार षटकारांची उधळण केली जाते. तो हा क्रिकेट आहे. अर्थातच कधी ते आनंदाच्या लाटा असतात पराभवाची ओटी असते आणि अर्थात 360 डिग्रीच्या गोलार्धामध्ये खेळला जाणारा खेळ विजयाचा झेंडा मिळवणारा हा क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटचा आनंद आपण सर्वजण घेतोय. भारत देश म्हटलं की क्रिकेट वेडा देश आणि अर्थातच त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्थात ही मॅच आपण पाहतो. एकीकडं धुतुमचा संघ दुसरीकडे मोठी जुईचा हा संघ. 2 संघामधली लढत. स्लोबत चेंडू यावेळेला मात्र गुडघा टिकून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टिक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव फेकला जातोय. दीप पाटील स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जो गोलंदाज पहिल्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये होता तो मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. गोलंदाजी मार्कून गोलंदाज असेल अंकेश अर्थात अंकेश हा गोलंदाजी मार्कवर आहे. मोठी जुईचा स्ट्रायकर गोलंदाज. आत्मविश्वास त्याच्याकडे भरलाय पण त्या आत्मविश्वासाचा वापर मात्र या खेळामध्ये करावा लागेल. मोठा फटका या बिल्ला मात्र हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून उडवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडूने दिशा पकडली. चेंडू भर दिशा चाललाय. या बिल्ला मात्र काऊ करण्याच्या मस्तकाला दस्तक द्यायला अर्थातच परेश ठाकूरची खेळी म्हणजे इलाका तुम्हारा धमाका हमारा अशा पद्धतीची वादळी खेळी करते परेश ठाकूर. यामुळे हाफ ट्रॅकरचा चेंडू स्लोवर चेंडू फेकला होता. इथे मात्र बघितलं जाईल. अर्थातच आमचे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी सांगितलं की हा मात्र 6 धावसंख्या आहे. अर्थात लगान पिक्चरची आठवण झाली हे दृश्य पाहत असताना कारण अगदी सीमारेषेवर पाय होतं आणि तिथून चेंडू झेल पकडला गेला पण तिथून मात्र सीमारेषेला टच असल्या कारणानं इथून 6 धावसंख्या पंचांच्या माध्यमातून इथे मात्र दिल्या जातात. अप्रतिम छत्रपतींचा छावा आणि या फटक्या मागे आल्या 6 धावा. अप्रतिम कौतुक करावं तेवढं कमी परेश ठाकूर या नावाचं. आज मात्र चर्चा असणार सर्वत्र युट्यूबच्या माध्यमातून परेश ठाकूर याच्या या खेळाची कारण अप्रतिम अद्भुत असा खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. 27 धावसंख्या धावपटलावर सलग प्रतिम 3 चौकार सलगचे आणि 2 सलगचे षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलं. 3रा षटकार येईल का हा प्रश्नचिन्ह. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र अंकेश याच्या गोलंदाजीवर आपल्याला मिळणार आहे. मोठा फटका पुन्हा एकदा बॅक टू बॅक तू डाल मैं मारूंगा. अप्रतिम फटकेबाजी
परेश ठाकुर नावाचं वादळ इथे घोंगावलंय। आकाश की कोई सीमा नहीं होती, पृथ्वी का कोई तोल नहीं होता, साधु की कोई जात नहीं होती और इस बल्लेबाज के बल्लेबाजी का कोई जवाब ही नहीं दोस्त होता। अप्रतिम फटकेबाजी करत असताना परेश ठाकुर नावाचं वादळ मात्र घोंगावलंय। जर्सी नंबर 1712 हे मात्र लक्षात ठेवावं लागेल या बिल्ला मात्र मोठी जुईच्या गोलंदाजांना। अप्रतिम पुन्हा एकदा इथे मात्र हुक केलाय, फलंदाजाला लागली धावांची भूक आणि फटका खेळलाय हुक। पुन्हा एकदा आलाय हा प्लाटून दर्जेदार क्वालिटीचा हाय हॅलो अंकेशला टाटा बाय बाय करत जाणारा डीप मिडविकेटच्या दिशेने मोठा फटका षटकार। अप्रतिम 39 धावपटलावर आहे तिथे अप्रतिम खेळी करतोय परेश ठाकूर आणि तीव्र अडचणीमध्ये होते गोलंदाज म्हणून त्याला कमबॅक करावा लागेल। हेलिकॉप्टर उडवलं या बल्ला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारला, पकडला जाईल झेल आणि वादळी खेळाला मात्र इथे पूर्ण विराम मिळेल आणि परेश ठाकूर मात्र एक वादळी विस्फोटक खेळी करून मैदानाच्या बाहेर असेल। टाळ्यांचा कडकडाट डगआउट मधून पाहायला मिळेल कारण त्याला दिलेली जबाबदारी आज स्वतः करणार आहे सरसेनापती आहे, त्यांनी मात्र आपला रोल किरदार मात्र योग्य रीतीने इथे पार पाडला आणि मैदानाच्या बाहेर येईल। जोपर्यंत तो मैदानाच्या बाहेर आलाय तोपर्यंत धावपटलाचा विचार केला तर 39 धावा धावपटलावर असतील 1 विकेटच्या मोबदल्यात। पैशाचं आमिष दावलं आधी, पैशाचं आमिष दावलं आधी, गोड गोड बोलून लावलं नादी, बांधली गळ्यामध्ये ही म्हैस बांधली गळ्यामध्ये, अरे बांधली गळ्यामध्ये ही म्हैस बांधली गळ्यामध्ये। एक मोठा इथे मात्र खेळाडूचा इथे मात्र विकेट मिळवतोय हा गोलंदाज आणि इथून 2 षटकांचा खेळ देखील संपतोय आणि 1 विकेटच्या मोबदल्यात 39 धावा धावपटलावर असतील। तर अर्थातच भैरवनाथ धुतुम आज मात्र भैरवनाथ महाराज मात्र खऱ्या अर्थाने धावून आलेत या धुतुम संघासाठी। तो धुतुम संघ नाराजी नाट्य होतं, थोडस जात होता घरी, तो परतीचा रस्ता त्याने पकडला, पुन्हा एकदा खेळण्याचा निर्णय घेतला, तिथून मात्र एका संघाला पराभूत केले आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा वादळी खेळायला सुरुवात केली परेश ठाकूर यांना। जो सूर गवसला मगाच्या मॅच मध्ये त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं असं म्हटलं जातं। खूप मोठा माणूस होणं खूप सोपं आहे पण ते मोठं पण टिकवणं खूप कठीण आहे, असा खेळ आपण परेश ठाकूर याच्या फलंदाजीमधून पाहिला। नवीन फलंदाज मैदानाकडे मार्गस्थ झाला, 22 यार्ड खेळपट्टीवर पोहोचलाय सिद्धेश ठाकूर आणि निलेश ठाकूर हे 2 बंधू आज मात्र मैदानावर आहेत। 2 षटकांचा खेळ झाला, 39 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात। चेंडूची चाचपणी केली गेली कारण आत्ताच खेळाडू मैदानावर गेलाय, त्यांनी देखील चेंडूची चाचपणी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय थोडं वॉर्मअप करत असताना गोलंदाजी मार्कवर प्रणित तो देखील सेटअप होतोय। आता तिथून मात्र धाव घेईल जवळपास 12 ते 13 पावलांचा रनअप 55 क्रॉस करत इथे मात्र गोलंदाजी करतोय। मोठा फटका या बिल्ला मात्र प्रतिमाला तसा भिडकावून दिला, असं वाटलं की खटॅक आणि फटॅक कानाखाली जशी मारली तसा आवाज एक साऊंड जनरेट झाला बॅट मधून आणि त्या माध्यमातून लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला हा अप्रतिम अद्भुत असा फटका या फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहतोय। अप्रतिम असाध्य ते साधे सायस त्याचा कारण अभ्यास असं तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करायचं असं अभ्यास खूप महत्वाचा। तो अभ्यास मात्र परेश ठाकूर असेल त्यानंतर सिद्धेश ठाकूर याने पुरेपूर अभ्यास या गोलंदाजांचा केला आणि त्या माध्यमातून आलेली चौकार षटकांची 36 बाजी यावेळेला गुडघा टिकून मारण्याचा प्रयत्न होता पण उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम, दंडात्मक कारवाई केली जाईल या गोलंदाजावर। थोडंसं मात्र इथे दडपणाखाली असेल कारण आता आल्या जर षटकारांनी या गोलंदाजाचं स्वागत करत असेल तर थोडंसं प्रेशर दडपण निर्माण होतं आणि तो दडपणामध्ये गोलंदाजी करतो हा गोलंदाज। पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेला मात्र चेंडू थांबणार नाही, यावेळेला काऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन आला तसा भिडकावून लावला आणि यावेळेला मात्र दुरुस्ता ढवळ्या चांगल्या दाखवत असताना फलंदाज सिद्धेश ठाकूर प्रणित याला। मी प्रेमात पडलो तुझ्या, अग तुझ्या मी प्रेमात पडलो तुझ्या, थांबलाम काही करीत नाही, थांबलाम काही करीत नाही, सोडली मी देव तुझ्या। अर्थातच सिद्धेश ठाकूर
आणि परेश ठाकूर मात्र गोलंदाजाचे एवढे प्रेमात पडलेत की त्या मात्र गोलंदाजांची धुलाई करून टाकलेली आहे अक्षरशः. चौकार षटकारांचा पाऊस आपण पाहतो, बिनबादल बरसात असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कणा घेऊन चेंडू मात्र काही काळ थोडासा अवकाशामध्ये जातो आणि त्यानंतर जमिनीवर लँड होतोय. हे या दरम्यान मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. मारायचा इरादा होता, मनसुबा होता डीप मिडविकेटच्या वरून, पण बॅटची कणा घेऊन चेंडू मात्र खेळपट्टीवर पडला गेला, आजूबाजूला रेंगाळत राहिला. त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथे मात्र थोडा काळ का होईना सुटकेचा श्वास मात्र गोलंदाजाने सोडला. एक दहशत निर्माण केली या ठाकूर बंधूंनी या जय हनुमान मैदानावर. मोठा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, पकडला जाईल झेल. रनिंग कॅच ते होती अप्रतिम. आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने होता, धावत पळत आला आणि नंतर ती कॅच पकडली गेली. यावेळेला मात्र सिद्धेश ठाकूर याला मात्र इथून मैदानाच्या बाहेर यावं लागेल. 52 धावसंख्या धावपटलावर असेल. 2 विकेटच्या मोबदल्यात भैरवनाथ धोतुम या संघाची. क्रिकेट खेळायचं असेल तर अनुशासन लागतं आणि त्या अनुशासन इथे फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ते परेश ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर यांच्या बॅटमधून. आता नवीन मात्र खेळाडू मैदानावर जातोय सुजय ठाकूर. अर्थात ठाकूर यांची टीम इथे मैदानात उतरलेली आहे. धोतुमचा संघ ठाकूर बंधू मैदानावर. मोठा फटका आला तसा भिडकावून दिला, पण तिथे मात्र उंची जास्त आणि लांबी कमी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथे मात्र भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बल विना शक्ती बोलू नये. बल कमी पडले, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही. परिणाम स्वरूप हा सुजल आला तसा माघारी परतलाय. 3रा विकेट तंबूच्या आश्रयाला. डीजे हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता, पहिला गाव माझा जांभरी होता. असं म्हणतात की आयुष्यामध्ये संगत लय महत्वाची असते. ती संगत परेश ठाकूरची मिळाली या संघाला आणि त्यानंतर येणारा प्रत्येक फलंदाज असा प्रहार करतोय की पहिल्या आल्या आल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असतो. याला म्हणतात संगतीचा परिणाम. तो आपण पाहिला. परेश ठाकूर असेल, सिद्धेश ठाकूर असेल, सुजय ठाकूर जरी आऊट झाला असला तरी त्याचा प्रयत्न मात्र मोठा फटका मारण्याचा होता. अर्थातच 52 धावसंख्या धावपटलावर असेल. 3 विकेटच्या मोबदल्यात 2 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. इथून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केला, चेंडू मात्र कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धावसंख्या अर्जित केली. 2ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. इथे मात्र आव बघितली ताव मला पाहिजे संघासाठी धाव या संकल्पनेला तडा जातोय. हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर असेल, खेळाडू कक्षामध्ये जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावसंख्या धावपटलावर 4 विकेटच्या मोबदल्यात पुन्हा घेणार छोटासा ब्रेक. तोपर्यंत नवीन खेळाडू 22 यार्ड खेळपट्टीवर दाखल देखील होईल आणि आपण ऐकणार आहोत आमच्या SP साऊंडचा मयूर ठाकूर याच्या डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून एक गीत. मी प्रेमात पडलो तुझ्या, अगं तुझ्या मी प्रेमात पडलो तुझ्या. धाम काही करीत नाही, धाम काही करीत नाही. सोडली मी देऊ तुझ्या, अगं सोडली मी देऊ तुझ्या. तुझ्या मी प्रेमात पडलो तुझ्या, अगं तुझ्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर आता 4थ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. स्टॉक ओव्हर, शेवटचे षटक, अंतिम षटक ज्याला म्हटलं जातं. त्या षटकाला तर सुरुवात केली संकेत हा गोलंदाजी मार्कवर कर्णधारानं मात्र 4था गोलंदाज म्हणून निवड केली संकेत याची. तो निवड त्याची सार्थक ठरवणार का? कारण सध्याच्या घडीला एवढ्या धावसंख्या बनवल्यात भैरवनाथ धोतुम संघानं. ते एक मोठं आव्हान या संकेत समोर असणार आहे. त्याला मात्र कमबॅक करावं लागेल. ऑन ड्राईव्ह केला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कार्पेटला गुदगुल्या करून चेंडू मात्र काऊ कोर्नरच्या दिशेने जातो. 1 धावसंख्या पूर्ण संपन्न केली. 2ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे मात्र रनआउटचा शिकार होतोय की काय वाटत असताना पंचांनी मात्र इथं रिव्ह्यू घेतलाय. बघूया.
तिसऱ्या पंचांच्या नजरेतून दृष्टिकोनातून हे विकेट की नॉट आउट. अंपायर कॉल आउट आहे, रनआउट आहे. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. दुसरा विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहे. अर्थातच आपण पाहतोय घाई केली गेली. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे या क्रिकेटमध्ये. एक धाव संख्येने आपण हरताना पण संघांना पाहिलंय आणि ही एक एक धाव जोडण्याच्या प्रयत्नामध्ये हा फलंदाज मात्र माघारी परततो. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद होतोय. 54 धावसंख्या पटलावर असेल. नवीन फलंदाज श्रेयश हा मैदानाकडे मार्गस्थ होतोय. भैरवनाथ धोतुम संघाचा श्रेयश ठाकूर म्हणजे असाच ठाकूर बंधूंची टीम आहे. येणारा प्रत्येक खेळाडूचं नाव मात्र ठाकूर आहे आणि ठाकूर म्हटलं की एकदम वजनदार सरनेम आणि त्या पद्धतीने ठाकूरगिरी इथे करत असताना हे फलंदाज 54 धावसंख्या धावपटलावर 5 विकेटच्या मोबदल्यात सिद्धेश ठाकूर आणि परेश ठाकूर यांनी केलेली वादळी केली. त्या माध्यमातून निर्माण झालेल्या धावा मात्र थोडा काळ मात्र संकटामध्ये आणतात. इथे थोडा सुटकेचा श्वास सोडला असेल गोलंदाजानं, कारण चौथ्या षटकामध्ये काहीसा प्रयत्न केला गेला विकेट मिळवण्याचा, तो यशस्वी झाला. 5 विकेट तंबूच्या आश्रयाला आहेत भैरवनाथ धोतुम संघाच्या. यावेळेला काय क्रिकेटिंग फटका इथे पाहायला मिळतोय. पण पुन्हा एकदा उंची जास्त आणि लांबी कमी परिणाम स्वरूप पाहायला गेला तर 6वा गडी तंबूच्या आश्रयाला येईल. इथून मात्र मी म्हटलं होतं की या चौथ्या गोलंदाज संख्येला कमबॅक द्यावा लागेल आपल्या संघाला, कारण 4 षटकांची मॅच आणि 3 षटकामध्ये तब्बल 50च्या वरती धावसंख्या गेलेली आहे आणि इथून कमबॅक मिळवायचा असेल तर अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. संकेताला तो प्रयत्न केला गेला. पहिल्या चेंडूवर रनआउट, दुसऱ्या चेंडूवर इथे झेलबाद. आता 4 चेंडूमध्ये कशी गोलंदाजी करतोय संकेत आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाकडे मार्गस्थ होईल दक्ष ठाकूर. हल्लीच्या पोरींचा भरवसा नाही र, बिलकुल भरवसा नाही. हल्लीच्या पोरींचा भरवसा नाही र, बिलकुल भरवसा नाही. एकाला करतान बाई पटकन दुसऱ्याला करतान हाय. एकाला करतान बाई पटकन दुसऱ्याला करतान हाय. मयूरजी ठाकूर यांना प्रचंड अनुभव आलाय या सिच्युएशनचा आणि म्हणून त्यांनी हा गाणं स्पेशल प्रेक्षकांसाठी दाखवलं. म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना व्यक्त करायच्या होत्या. म्हणून या मैदानाकडे गमती जमतीचा भाग होतच राहील. अप्रतिम वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. टप्पा पडला, फुलर लाईनचा चेंडू होता. अगदीच आपल्याला कट करण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही म्हटल्यावर काय निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. अर्थातच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय संकेत. हाय आर्म ऍक्शन आहे. वरून डिलिव्हर केलेला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. याबद्दल मात्र बॅटला ब्रश करून चेंडू मात्र जातोय यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये. रनआउट इथे मात्र झेल बाद होतो. या खेळाडू कक्षामध्ये जाईलच. तब्बल मला वाटते 7 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. ज्या पद्धतीने परेश ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर यांनी जी सुरुवात केली होती ती सुरुवात मात्र कुठेतरी थांबवली गेली आणि संकेताचं कामच हे होतं. कर्णधाराने त्याला आमंत्रित केलं गेलं होतं चौथ्या षटकामध्ये की आपल्या ज्या 3 षटकामध्ये धावसंख्या मोठ्या गेल्या तिथे रोख लावायचं, थांबवायच्या आहेत. तो प्रयत्न मात्र चांगला झाला. कौतुक करेल संकेत याचं, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजानं जी फलंदाजी केली होती त्याला मात्र रोखून ठेवलंय आणि ती कौतुक पूर्णपणे श्रेय देईल या संकेत या गोलंदाजाला. 7 विकेट तंबूच्या आश्रयाला आहेत. 54 धावा धावपटाला बरेच शेवटचं षटक चालू आहे.
लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, अर्थातच पायावर टाकणारा चेंडू प्रयत्न केला होता, पण लक्ष्यच्या बाहेर जाणारा चेंडू अचूक हेरला गेला. आणि तदनंतर आपण पाहतोय 55 धावसंख्या धावपटलावर डबल 5, 7 विकेटच्या मोबदल्यात. संकेत मोठा फटका इथे मात्र मारलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक राहील प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि जाईल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन. हा मात्र कौ कॉर्नरच्या वरून 6 धावसंख्येसाठी. अर्थात मात्र विघ्नेश ठाकूर फिदा झालाय संकेत पंडितच्या वर, कारण त्याने ठोकला षटकार. यावेळेला कबल ड्राईव्हचा फटका बॅकफुटला गेला, बॉडीला लूट केली, चेंडू मात्र गोडीच्या वेगानं. मुंबईचं मरीन ड्राईव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि इथे मात्र विघ्नेश ठाकूरचा कव्हर ड्राईव्ह, अफलातून हाफ कव्हर ड्राईव्ह. आणि इथून धावा पाहायला मिळतील आपल्याला 65 66 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे प्रतिस्पर्धी संघ अर्थात अकादमी चॅम्पियन 74 मोठी जी संघापुढे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवेल. पण तुर्तास आपण संधी देणार आहोत आमच्या केपी साऊंड प्रोप्रायटर डीजे मास्टर मयूर ठाकूर यांना. आदरणीय सन्माननीय उपसरपंच कृष्णा भोईरे साहेबांचं इथं शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक डॅशिंग नेतृत्व, गावाचा विकास एकच ध्यास मनामध्ये बाळगून साहेबांनी खूप काम गावासाठी केले आणि म्हणून साहेबांची इथं वर्णी लागली, हजेरी लागली, पडता पाऊले मान्यवरांची शोभा वाढी या कार्यक्रमाचे असं म्हटलं जातं. या दरम्यान मान्यवरांचे शुभागमन होता, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला लवकर आपण या सलामीची जोडी मैदानाकडे पाठवा. अर्थातच पुढच्या टीमने रेडी राहायचं आहे. जय गावदेवी एकता वळवली संघ आपण इथे उपस्थित राहायचं आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो आपल्या विपक्षामध्ये खेळताना यापुढे दिसेल. चला सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे मार्गस्थ करा. अकादमी चॅम्पियन 74 मोठी जोडी संघाला विनंती करते आपली सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे मार्गस्थ करा. 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकामध्ये अर्थातच 65 धावा बनवल्या आणि 66 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. ते अर्थातच अकादमी चॅम्पियन 74 मोठी जोडी संघापुढे आव्हान पूर्ण करण्यासाठी सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे जाईल. दोन्ही संघांना आपण देणार आहोत शुभेच्छा. चलो तो फिर से एक बार आपका इस शाम के सत्र में लगभग 5:11 हो चुके और दूसरी इनिंग की शुरुआत की जाएगी. 66 रन बनाने हैं इस बार अकादमी चैंपियन 74 मोटी जी टीम को भैरवनाथ धोतुम टीम के खिलाफ. इस दरम्यान कृष्ण भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. विनंती असेल साहेबांनी हा सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं स्वीकारायचा आहे.
भाई चुबदार शाल साहेबांच्या खांद्यावरती अगदी शोभून दिसेल. साहेब आपण आमचा सन्मान आपण स्वीकारा. कृष्णाजी भोईर युवकांच्या मनातील ताबीज आणि अर्थातच या गावचे विद्यमान उपसरपंच साहेबांचा सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते केला जातोय. माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि अर्थात या सामन्याची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा हा सन्मान केला जातोय. डॅशिंग नेतृत्व म्हणून साहेबांची ओळख, युवकांच्या मनातील ताबीज म्हणून साहेबांची ओळख. धन्यवाद साहेब, आपण आलात. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल. पुन्हा एकदा आपण आपल्याला या सामन्याकडे घेऊन जातोय. फिर से एक बार मैदान की तरफ रुख करेंगे और सभी दर्शकों का इस शाम के सत्र में इस ब्यूटीफुल कलरफुल क्रिकेट में आप सभी का स्वागत करता हूं तहे दिल से. और इस मुकाबले में अगर देखा जाए तो पहले इनिंग का खेल हुआ, 65 रन बनाए, 66 रन का टारगेट सेट किया है. भैरवनाथ धोतुम टीम ने अक्का देवी चैंपियन 74 मोटी जुई के सामने देखना होगा आने वाली 24 गेंदों में किस तरह से 66 रन बनाते हैं ये मोटी जुई के बल्लेबाज. पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का होगा. दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम यहाँ पे आपको देखने को मिलेगा और यूट्यूब पर लाइव के माध्यम से ये टेलीकास्ट किए गए मुकाबले. पहली गेंद तेज तर्रारी इस बार देखने को मिली. यॉर्कर लेंथ के ऊपर फिनिश की गेंद को धीमे हाथों से प्लस किया. गेंद को यहाँ पे गेंद चली गई थी मिड ऑन क्षेत्र में, यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति हुई. अच्छी गेंद, तारीफ करना चाहूंगा. काफी रफ्तार भरी गेंद थी इस गेंदबाज की. फिर से एक बार गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल मिला पीच से, क्योंकि आज के इस शाम के सत्र का ये मुकाबला है. दोपहर में धूप तेज थी तो थोड़ी सी पिच में अभी देखने को मिली कि जान आ चुकी. इस पर टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल मिलता हुआ गेंदबाज को, इसका बेनिफिट लेते हुए गेंदबाज फिर से एक बार टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त किया. अंकेश बीट होते हुए इस बार एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन. काफी निर्णायक मैच है दोनों ही टीमों के लिए. लगातार देखा जाए तो 3 गेंदे डॉट डालते हुए गेंदबाज सिद्धेश ठाकुर, जान लगाते हुए गेंदबाज. फिर से एक बार ऑन द राइज इसको गेंद को खेला. गेंद चली गई काउ कॉर्नर की तरफ. एक यहां से रन मुकम्मल किया. दूसरे रन की कोशिश की जाएगी. दूसरी रन भी आसानी के साथ पूरे करते हुए दोनों ही बल्लेबाज 2 रन से अपना व्यक्तिगत खाता खोला, टीम का भी खाता खोला. 4 गेंदे महज 2 रन स्कोर बोर्ड के ऊपर. यहां से चौकों की बरसात करनी पड़ेगी तो ही आप जीत हासिल कर सकते हो, क्योंकि 66 रन का टारगेट को काफी बड़ा टारगेट है ये. फिर से एक बार बल्लेबाज बार बार वो गलती को दोहरा रहा है. इस बार टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर निकलती हुई गेंद अवे फ्रॉम द बॉडी थी और अंपायर ने यहाँ पे जांचा परखा, उसके बाद बता दिया कि ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. 3 रन यहां से देखने को मिलेंगे स्कोर बोर्ड के ऊपर. यहां पे आगे जाके बल्ला चलाने की कोशिश की थी, टॉप एज लगा बल्ले का और पॉइंट की तरफ पकड़ा गया. क्या चारों खाने चित किया बल्लेबाज. इस बार अंकेश को मैदान से बाहर जाना पड़ेगा. बड़ा झटका इस बार लगता हुआ इस टीम को. डीजे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. काफी बड़ा ये हमने धुन सुनी. भगवान राम की अयोध्या में काफी बड़ा मंदिर बनाया गया है, तो जाइए दर्शन लेने के लिए. लेकिन ये गाने के माध्यम से भगवान राम जी का दर्शन हमने लिया. नए बल्लेबाज रुक करेंगे दीप पाटिल. पिछले मैच के मैन ऑफ द मैच जिनको मिला था वही दीप पाटिल मैदान के ऊपर जा रहे हैं. उनकी उपलब्धियां काफी अहम है इस टीम के लिए. देखना होगा आने वाले वक्त में अपनी टीम के लिए किस तरह से पारी को आगे लेके जाते. उनके साथ डटे हुए बल्लेबाज जीतेश. देखना होगा 5 गेंदें हो चुकी है, 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. अक्का देवी चैंपियन 74 मोटी जी, उनकी टीम में नाम है चैंपियन. यहां से चैंपियन बनना होगा तो चैंपियन वाली पारी यहां से खेलनी पड़ेगी दोनों बल्लेबाजों को. काफी तेज तर्रार गेंद, रफ्तार के सौदागर यहाँ पे माने जाएंगे ये गेंदबाज सिद्धेश ठाकुर. जिस तरह से उन्होंने टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई. पहले ओवर का यहाँ पे खेल खत्म होता हुआ और 3 रन महज 1 विकेट के नुकसान के ऊपर. लेंगे छोटा सा ब्रेक के पार. कहीं मत जाइए, डटे रहिए, देखते रहिए जय हनुमान ट्रॉफी 2024.
18 गेंदे और 63 रन की आज से आवश्यकता होगी। 66 रन चाहिए थे, उसमें से 3 रन स्कोर बोर्ड के ऊपर, मतलब आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 63 रन की आवश्यकता होगी। यहां से बल्ला चलाना पड़ेगा, हवाई यात्रा के ऊपर गेंद को भेजना पड़ेगा, तो यहां से दोस्तों आप जीत सकते हो। काफी अहम यह मुकाबला है। जय गाउदी भी एकता वलवली टीम आप आइए, इसके बाद आपका मुकाबला है। 18 गेंदे 63 रन की आवश्यकता होगी यहां से जीतने के लिए। टिप्पा खाने के बाद फिर से एक बार रफ्तार से गेंद को फिनिश किया, ऑफ स्टंप के बाहर थी। लगभग देखा जाए तो गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद, यहां पे डॉट गेंद, अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज आपको देखने को मिलेंगे राज ठाकुर। लेग ग्लांस किया इस बार, गेंद गोली की रफ्तार से जाते हुए, लेकिन फाइन लेग क्षेत्र में वहां पे फील्डर तैनात है, गेंद को उठाया जाएगा, फेंका जाएगा, तब तक के लिए 1 रन यहां से मुकम्मल किया। इक्के दुक्के से बात चलने वाली नहीं है, आपको लगाने पड़ेंगे चौके और छक्के, तो ही आप जीत सकते हो। जिंदगी जीना इतना आसान नहीं होता दोस्तों, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता। जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक दोस्तों पत्थर भी भगवान नहीं बनता, तो संघर्ष करना पड़ेगा यहां से जीतने के लिए। अक्का देवी चैंपियन 74 मोटी जी टीम को वो संघर्ष करते हुए भैरवनाथ धूतुम टीम ऑन, इस बार ऑन ड्राइव करना चाहते हो, आउट ड्राइव, और यहां पे मिड ऑफ के क्षेत्र के यहां पे खिलाड़ी ने कैच पकड़ा, चारों खाने चित किया। तुम चलो वैसे के वैसे दूसरे को भेजो, और तब तक लेते हम डीजे मास्टर के पास जाते इस ब्रेक में। शीशा हो या दिल हो, लेकिन हमारे अक्का देवी के चैंपियन 74 मोटो जी के दर्शकों का दिल तो अभी टूटा होगा, क्योंकि 2 खिलाड़ी मैदान से बाहर गए। तो यहां से आने वाले खिलाड़ियों को करिश्मा करना पड़ेगा। टीम संकट में है, संकट मोचक होना पड़ेगा आपको। खतरे की घंटी बज चुकी है। यहां से अगर आपने चौके छक्के नहीं लगाए तो आप परास्त हो सकते हैं, ध्यान में रखो, क्योंकि गेंदबाजी इतनी तेज रफ्तार से हो रही है, आपको हाथ खोलने का मौका नहीं दिया जा रहा है। काबिल तारीफ गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा राज ठाकुर की। फुल टॉस गेंद, इन्विटेशन दिया था छक्का मारने का, लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात है डिप मिड विकेट की तरफ। 1 रन यहां से मुकम्मल किया। अंपायर ने यहां पे थर्ड अंपायर के पास जाने का यहां पे फैसला लिया है, तो अंपायर हमारे आइए, तीसरे अंपायर के पास जाएंगे, देखेंगे कि बीमर है कि नहीं है। हमारे पास टेक्नोलॉजी है, इस टेक्नोलॉजी के माध्यम से देखा जाएगा कि ये गेंद फेयर डिलीवरी है या अनफेयर है, देखा जाएगा यहां से और आपको बताया जाएगा। आप कहीं मत जाइए, डटे रहिए, आप देखते जाइए। जय हनुमान ट्रॉफी 2024 की प्रतियोगिता, आज का ये तीसरा दिन, कल का मेगा फाइनल का दिन, काफी बड़ा दिन। यहां से होगा चैंपियन। कौन होगा चैंपियन इस साल का? अंपायर फेयर डिलीवरी, अंपायर देखो कोई भी रिस्क नहीं ले रहे, टेक्नोलॉजी है उसका यूज कर रहे हैं। उनको मालूम है ये प्रतियोगिता काफी बड़ी है, नामुमकिन ये प्रतियोगिता है, जानदार शानदार ये प्रतियोगिता है। तेज रफ्तार की गेंद, टिप्पा खाने के बाद कान के लेवल से टर करती हुई, आवाज करती हुई, गुनगुन करती हुई गेंद विकेट कीपर के स्थानों में। यही दोस्तों गुनगुन है, ये दहशत है, ये डर पैदा करती हुई गेंदबाज जिस तरह से बाउंसर कर रहा है, अटैकिंग गेंदबाजी की जा रही है, मौका नहीं दिया जा रहा है या पे सर ऊपर निकालने का, इस तरह से अटैकिंग गेंदबाजी करते हुए। ऑन ड्राइव करना चाहते थे, ऑन ड्राइव तो हुआ है, गेंद आएगी डीप स्क्वायर लेग में, 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल किया जाएगा। ऐसा लग रहा है कि लेजी क्रिकेट चल रहा है, बल्लेबाज यहां पे शरण आ चुके, ऐसा लग रहा है शॉट खेलने का कोशिश नहीं की जा रही। इस बार अंपायर की तरफ से सिग्नल आया, 2 ओवर की समाप्ति हुई, 9 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। यहां से आने वाले 12 गेंदे 57 रन की आवश्यकता होगी। यहां से कोई जादुई करिश्मा आपको मैच जितवा सकता है। दोस्तों क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, यहाँ पे प्रिडिक्शन सब खेल है, आपको दम कम लगाना पड़ेगा, कभी खुशी कभी गम, तुम नहीं दम तो हम भी नहीं कम, ऐसे बोलना पड़ेगा, वरना आपको सामने वाली टीम परास्त करेगी। ये ध्यान में रखो। रिवर्स अटेम्प्ट करने का कोशिश किया, इसका मतलब समझो
कि बल्लेबाज ने सोच लिया कि हम अभी हारने वाले, ये ऐसे शॉट खेलोगे तो इसका मतलब हार के करीब जाने वाले हो। तुम टीम यहां से हावी होती हुई सामने वाली टीम पर स्वीप करने की कोशिश की थी, लेकिन बॉडी के ऊपर टकराने के बाद गली में गेंद चली गई है। काफी शरण जा चुके बल्लेबाज गेंदबाजों के, जिस तरह से परेश ठाकुर ने बल्लेबाजी की, सिद्धेश ठाकुर ने बल्लेबाजी की, उसके बाद जो प्रेशर क्रिएट होगा वहां से ऊपर निकलने का मौका ही नहीं दिया इन गेंदबाजों ने भी और बल्लेबाजों ने भी। काफी अच्छी लाइन लेन, देखो अभी टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती हुई विकेट कीपर भी काफी करीब आ चुका है, बल्लेबाज को आगे जाने का मौका नहीं दिया जाएगा। ये दोस्तों प्रेशर है, पहले ही मैं बोला जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है, तो जो मौका मिला है ना उसके ऊपर परास्त करना सीखो सामने वाली टीम को, वरना आपको परास्त कर सकती है। दोस्तों जीवन का रूल है, क्रिकेट का रूल है। क्रिकेट 360 डिग्री में खेला जाता है, लेकिन बहुत कुछ हमें लाइफ में सिखाता है, वही क्रिकेट है दोस्तों। शफल करके खेलने की कोशिश की थी, इस बार विकेट कीपर लेजी क्रिकेट खेल रहा है, गली का यहाँ पे फील्डर लेग गली का भी फील्डर लेजी क्रिकेट खेल रहा है। इस बार गेंद चली गई टाइट फिश करते हुए, बोर्ड लाइन के बाहर 4 रन खेलिए, काफी लेजी क्रिकेट। पंद्रह रन स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेट नुकसान के ऊपर। इस बार एबी विलेज स्टाइल में ये बल्ला चलाया, लेकिन गेंद चली गई। इस बार फाइन लेग के यहाँ पे फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई यह तवा काफी देर के बाद चौका, लेकिन ये चौका और छक्के पहले आने चाहिए थे। ये प्रेशर पहले आप क्रिएट करते तो इस बार आप जीत के काफी करीब होते, लेकिन देखना होगा यहां से कितने चौके और छक्के आते। 7 गेंदे हैं, 48 रन की आवश्यकता होगी। हमारे वीडियो ऑपरेटर आज के दिन में हमारे साथ जुड़ चुके प्रेक्षक इस बार फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देते हुए बम बम भोले, छक्के के द्वार खोले, लेकिन जो द्वार के लिए काफी लेट खोले, मैं तो कहूंगा बल्लेबाज ने। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 25 रन, 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे। 2 विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाज कोशिश कर रहा था पहले तो, लेकिन गेंदबाजी इतनी ताबड़तोड़ हो रही थी, सटीक लाइन लेन के ऊपर नपीतुली गेंदबाजी हो रही थी, बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दिया। अभी हाथ खोला, लेकिन वक्त अभी गुजर चुका है, आप ये देख सकते हो दोस्तों, क्योंकि यहां से 6 गेंदे 42 रन की आवश्यकता हो थी। मुझे लगता है एक मुकाबला मैंने देखा था, 6 गेंदों में 42 रन चाहिए थे, वो हुए थे। दिगाटी और केलौना का यह मुकाबला था साई के मैदान के ऊपर। रूपेश पाटिल उस बल्लेबाज का नाम था, गेंदबाज केलौने का था और बल्लेबाज दिगाटी का था। वो 42 रन हो चुके थे। ये दोस्तों क्रिकेट है, मैं पहले ही बोला गिरगिट की तरह कलर बदलने वाला है क्रिकेट है, टाइम टू टाइम बदलने वाला है क्रिकेट है, गिल्ली डंडे का एक क्रिकेट है, वही क्रिकेट हम देख रहे हैं आज के दिन में। जय हनुमान ट्रॉफी 2024 की जानदार शानदार ये प्रतिभाशाली ये ट्रॉफी हम देख रहे हैं। कल के दिन में पता चलेगा कि कौन चैंपियन है इस वाघियोली का जय हनुमान ट्रॉफी 2024 का। ये ओवर होगी, 6 गेंदे 42 रन की आवश्यकता होगी यहां से। अच्छी गेंद, तेज तर्रा, टिप्पा खाने के बाद रफ्तार से आती हुई विकेट कीपर के दस्तानों में फिनिश किया इस गेंद में। दूसरी गेंद किस तरह से डालेंगे गेंदबाज, गेंदबाजी मार के ऊपर आ चुके श्रेयस। आगे जाके बल्ला चलाने की कोशिश की थी, पैरों पे जाके टकराई गेंद, उसके बाद गेंदबाज के हाथ में जाती हुई गेंद, दूसरी गेंद भी फिनिश हुई। लगभग देखा जाए तो अभी 4 गेंदें शेष है। काफी हार के करीब जाती हुई और जीत के करीब जाती हुई हमारी ये भैरवनाथ धूतुम टीम। इस बार बड़ा शॉट एबीडी विलियर्स स्टाइल में, गेंद चली गई, पम पम पम, छक्का लगा, तारा रम पम पम, क्या बेहतरीन शॉट था। फिर से एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, निराश हुए हमारे खिलाड़ी। इस बार 2 गेंदे और 35 रन की आवश्यकता है। कोई चमत्कार यहां से जितवा सकता है। 2 गेंदे 35 रन की आवश्यकता मोटी जी टीम को। अच्छा यहां पे संपर्क हुआ, हवाई मेल, गेंदबाज का निकाला तेल,
लेकिन वो काफी वक्त गुजर चुका है, अभी तेल निकाल के बेनिफिट नहीं मिलेगा आपको। एक गेंद 31 रन की आवश्यकता होगी, एक गेंद 31 रन की आवश्यकता होगी। यहाँ पे लेग स्टंप के काफी बाहर गेंद, अच्छी पारी खेलते हुए बल्लेबाज, इस बल्लेबाजी के पारी का इस्तेमाल किया जाएगा। आने वाले दौर में इसको पोजीशन चेंज की जाएगी कप्तान की तरफ से, तो अच्छी यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। अंपायर की तरफ से सिग्नल आ जाएगा, उसके बाद हम बताएंगे। अंपायर ने बताया कि ये मैच जीत चुके हैं, तो यहाँ पे दोनों टीम को बधाइयां देना चाहूंगा। भैरवनाथ दुतुन टीम और अक्का देवी चैंपियन 74 मोटी डी टीम को, दोनों टीम को बधाइयां देना चाहूंगा। अच्छा क्रिकेट यहाँ से देखने को मिला दोनों ही टीम को, और हमारे जो ऑर्गेनाइजर्स हैं